वळूया पुढच्या बातमीकडे। यूपी मधील धर्मांतराचा मुख्य सूत्रधार छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीनच्या काही ठिकाणांवर ईडीने छापे टाकले। मुंबईसह एकूण 14 ठिकाणी ईडीने कारवाई केली। एकूण 100 कोटी रुपयांच्या फंडिंग प्रकरणी यूपी एटीएसला छांगूर बाबा टोळीचा हवाला, नेटवर्क, संशयास्पद बँक व्यवहार आणि परदेशी निधीबद्दल सुगावा लागला होता। त्यांनी ईडीला तशी कागदपत्र सोपवली आणि ही धाड पडली। पाहूया नेमकं घडलंय काय। उत्तर प्रदेशातल्या धर्मांतराचा सूत्रधार जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा, याच छांगूर बाबाच्या 14 ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केली। उत्तर प्रदेशात 12 तर मुंबईत 2 ठिकाणी ईडीनं झाडाझडती घेतली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 100 कोटी रुपयांच्या फंडिंग प्रकरणात ईडीनं ही कारवाई केली। ईडीच्या कारवाईत छांगूर नेटवर्कमधील शहजादा नावाची लिंक समोर आली। मंगळवारी सकाळी ईडीच्या पथकानं मुंबईतील वांद्रे परिसरातील शहजादाच्या लपण्याच्या ठिकाणी छापा टाकला। शहजादाच्या खात्यात 2 कोटी रुपयांची संशयास्पद रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती। ही रक्कम बलरामपूर मधला रहिवासी नवीन मार्फत मिळाली होती। हा संपूर्ण व्यवहार धर्मांतरण नेटवर्कशी जोडलेल्या हवाला फंडिंगचा भाग असल्याचा ईडीला संशय आहे। या पैशांचा वापर छांगूर टोळीच्या कारवायांसाठी आणि धर्मांतरणासाठी केला जात होता। ये देखिए, ईडी तो सेंटर के अंडर है, स्टेट गवर्नमेंट के अंडर है नहीं, लेकिन जो भी वो एक्शन ले रहे हैं, आई एम श्योर जहाँ पे ज़रूरत है वहाँ पे वो एक्शन ले रहे हैं। अगर कहाँ पे इलीगली पार्क टेवर के फंड्स है तो बिल्कुल वहाँ पे एक्शन तो ली जानी चाहिए। करोड़ों की प्रॉपर्टी सीज वगैरह की गई है। नहीं, ईडी उनको तरीके से कार्रवाई करेगी। अगर कोई, मैंने जैसे कहा मैंने, अगर कोई इलीगल वहाँ पे एक्टिविटीज होती है, अगर कोई इलीगली कोई ब्लैक मनी होल्ड करके रखता है तो बिल्कुल उनके ऊपर एक्शन ली जानी चाहिए। छांगूर बाबाच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात। छांगूर बाबाच्या ट्रस्ट आणि कंपन्यांच्या नावावर 8 बँक खाती सापडली आहेत। छांगूर UAE, दुबई आणि शारजामध्ये त्याची बँक खाती आढळली आहेत। छांगूरनं लव जिहादसाठी मुस्लिम तरुणांची एक टीम तयार केली होती। उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, बिहार, बंगाल आणि कर्नाटक यासोबतच तामिळनाडूत त्याचं नेटवर्क पसरलं। छांगूरनं धर्मांतरासाठी स्वतःकडे काही कोडवड बनवले होते। त्यामध्ये ब्रेन वॉशिंगसाठी काजल लगाना, धर्मांतरासाठी चिखल बदलना आणि नवीन मुलीसाठी प्रोजेक्ट असे शब्द होते। त्याचबरोबर जी व्यक्ती त्या मुलींना घेऊन यायची त्यांच्यासाठी दिदाराना असा देखील एक शब्द वापरलाच जायचा। आणि हे शब्द का वापरायचे तर बाकीच्या लोकांना या शब्दाचा अर्थ समजू नये आणि आपण काय कृत्य करतोय ह्याचा मागोमास लागू नये, त्यासाठी हे सर्व शब्द वापरले जायचे। अतिशय गरिबीत वाढलेला, एकेकाळी भीक मागणारा छांगूर बाबाचा प्रवास थक्क करणार आहे। छांगूरच्या चौकशीतून आणखी अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।